दाखवली जागा. एक आपल्यातला चांगला माणूस, एक वैचारिक विचार देणारे वाघमारे साहेब, कोळीकर साहेबाला मॉडेल मानणारे, एक मित्र मानणारे. जेव्हा आम्ही हैदराबादला कोळीकर साहेबांना घेऊन दवाखान्यात होतो तेव्हा तिथे आले होते आणि तिथे त्यांनी सारा मागचा इतिहास कोळीकर साहेबाला गळ्याला पडून ते दवाखान्यामध्ये असे पलंगावर होत आणि ते गळ्याला पडून त्यांनी करडले. त्यावेळेला त्यांची मुलगी, जावई, मी असे तिघं होतो बाजूला. अक्षरशः 10 मिनिट रडत होते की कोळीकर आपण जे काही केलं, जे काही ठरवलं, जे काही आपण समाजासाठी केलं ते आपण भरपूर केलेलं आहे. तुम्ही केलं, मी तुमच्याबरोबर केलं आणि आज जे काही आहे आपण दोघंच उरलो. पिकले पान 4 गळून गेले, आता 2 उरले. आणि असं म्हणून ते सारा अडोळच्या पेटावरचा सारा इतिहास सांगितला. त्यांची नावं घेतली. ते 6 लोक होते आणि मग म्हणाले मी पत्र आणलं लिहून, तुम्हाला बोलता नाही गेले म्हणून मी पत्र ते माझ्या हातात दिले आणि त्यांना जेव्हा ऐकावं तेव्हा वाचून दाखवा म्हणाले. आणि मग साऱ्या राठोडाला बोलून घेतले, सर्वांची चर्चा केली. सर्वांनी सांगितले की थोडीशी आज बरी आहे करते, परंतु साईड इफेक्ट होत आहेत, हार्टवर परिणाम झालेला आहे. तरी बघा म्हणली. बोलून साऱ्या भेटून खाली आणून सोडलं मी त्यांना आणि त्यांची गाडी गेली. त्यांनी गेल्यावर दुसऱ्या दिवशी जास्त झालं. तिसऱ्या दिवशी इकडे घेऊन यायचं ठरलं. तर असं प्रसंगाला तिथपर्यंत येणारे वाघमारे साहेब, त्यांच्या मुली असून त्यांच्या घरची कोणी असून कोणी आलं नाही दवाखान्यात साक्षीने. पण वाघमारे साहेब तिथं, त्यांची मुलगी आली, त्यांची जवळ आले, अनेक लोक भेटून गेले. पण असं हे एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना मानणार, त्यांच्याच विचारावर ठाम राहणार आहे. आता जेव्हा इथे सुरुवातीला त्यांनी इंग्रजीचंच लेखक व्हावं, शिक्षक व्हावं, प्राध्यापक व्हावं असं त्यांना वाटायचं कोळीकर साहेबाला. म्हणून त्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाविद्यालयामध्ये लेक्चर होते सुरुवातीला उमरग्याला. त्याच्यानंतर वैजापूरला काही दिवस लेक्चर होते. आणि मग जेव्हा 6वी विद्यालय निघालं नवीन, त्यावेळेला ह्यांना आणायचं ठरलं काहीतरी नवीन कॉलेज करावं, नवीन काहीतरी आपण एक वेगळं मॉडेल उभं करावं असं गोपाळाला वाटायचं. आणि ते त्यांना घेऊन आले. म्हणजे लातूर पॅटर्नला जन्म देणारे हेच एक मुख्य. लोक सांगतात नवीन झालं वगैरे, तसं काही नाही. मी साक्षी आहे की आमच्या पहिल्यांदा जेव्हा 75-76ला जे नवीन अभ्यासक्रमाला 11वी-12वी त्या ठिकाणी पहिल्यांदा आमच्या उदगीरमधून शामलाचे 3 विद्यार्थी डॉक्टरला लागले, मेडिकल लागले. त्यांच्यातून एकच लागला, उदयगिरीमध्ये एकच लागला, शिवाजीला लागलाच नाही. अशी परिस्थिती झाली. दुसऱ्या वर्षी 10-12 लागले. मग तेव्हा त्याला कळलं की मग तेवढी कसं बघा आले बाबा तुम्ही हे कसं करता. तरी सांगितलं असतं सरांचं टीम आहे आणि सगळ्यांनी ठरवतो ॲडमिशन कुणाला घेत नाही, त्यांनी टीमच देणार ॲडमिशन, कमी कोणाचं घेत नाही आम्ही असं ठरलेलं आहे आणि त्यात लिटर करत नाही. मग त्यांनी काय केले, वाघमारे साहेबांनी 4 लोकांची एक कमिटी इथं पाठवली. 4 लोकांना पाठवले अभ्यास करायला. त्याच्यामध्ये अनिरुद्ध जाधव होते, कावळे होते, अजून 2 होते. हे 2 दिवस आमच्यासोबत राहिले. सकाळी प्रार्थनेपासून संध्याकाळी प्रॅक्टिकल होईपर्यंत राहिले. सारे लिहून घेतले यांनी. अनेक कॉलेज आपण अभ्यास केला आणि शेवटी आमच्याच ह्याच्या विचारावर त्यांनी, कोळीकर साहेबांच्या विचारावर त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचं कॉलेज गावात घेऊन जावं. हे कॉलेज करत होतं पहिले इथं बशीर पुतळा आहे ना अलीकडे, शिवमहाराजचं विवेकानंद पुतळा, तिथं जे यशवंत विद्यालय तिथं चालत होतं कॉलेजचं. आणि म्हणून वाघमारे साहेबांनी सांगितलं की तुम्ही इकडे आणलं बाहेर मध्ये या, गावात कॉलेज सुरू करा, म्हणजे तुम्हाला जास्त मुली मिळतील, चांगला निकाल मिळेल. मग तेव्हा त्यांनी विचार करून वाघमारे साहेबांनी शेठजीचे गोदाम होतं, मारवाडी होते कोणतरी, ते गोदाम घेतले. ते गोदामात त्यांनी एक क्लास सुरू केले. नंतर ते गोदाम त्या सावकारांना विकत दिले
काही दान दिले, काही विकत दिले आणि ते सारं गोदामात ते कॉलेज सुरू झालं आणि मग दुसऱ्या वर्षी त्यांना निकाल चांगला मिळाला. तर हे सारं होळकर साहेबाचं मानत होते, त्यांचं ऐकत होते आणि म्हणून त्यांची प्रगती झाली. मूळ तर होळकर साहेबाचं एक लातूर पठाराचे जनक, त्यांना मोठं करण्याचं काम वाघमारे साहेबांनी केलं. लातूरला वाढले, इथले सारे मॅनेजमेंटच्या भांडणामागे इथे लॅस गेल्यासारखं कोलॅप झाले इथलं, पण लातूरचं वाढत गेलं. आजही लातूरचं चांगलं आहे. म्हणजे वाघमारे साहेबांच्या एकंदर विचारांमध्ये होळकर साहेबांचे विचार आहेत. जेव्हा मुठभर माती आपण वाचतो त्यांचं आत्मचरित्र, त्याचं वाघमारे साहेबाचं मुठभर माती नावाचं आत्मचरित्र आहे. त्याच्यामध्ये कित्येक वेळाला होळकर साहेबाचं नाव आहे, कित्येक वेळाला नाव आहे त्या पुस्तकात. मला वाटतं 50 वेळाला त्यांचं नाव आहे पुस्तकात. मुठभर माती मला त्यांनी असं केलं, मला आम्हाला त्यांनी हे सांगितलं, त्याच्यामुळे आम्ही असं करू असं म्हणतात वाघमारे साहेब. माझे मॉडेलच म्हणतात होळकर साहेब. म्हणजे होळकर साहेबांचे आदर्श आहेत, त्यांच्यामुळे आम्ही घडलो असं वाघमारे साहेब म्हणतात. असा एक मोठा माणूस खरं म्हणजे त्यांनी सारे पद त्यांनी न मागता मिळाले. त्यांच्या विद्वत्तेवर आपण म्हणायचं, विद्वत्तेवर कुणाची दुश्मनी नाही, कुणाचं काही नाही. त्यांनी कधी रागावलेलं मी पाहिले. अनेक वेळा मी घरी गेलो, त्यांच्या भेटलो, अनेक वेळा इथं तरी भेटत होतो, मला खास फोन करून बोलत होते. म्हणजे शांत, कमी बोलणार. मी एकदा सहज म्हणालो होतो, साहेब DEDचे 7 लाख ते 8 लाख बेकार लोक आहेत आणि ह्यांना नोकऱ्या नाहीत, काय करायचं. 2008 मध्ये तर म्हणजे तुम्ही लिहा हे पत्र. काय लिहा म्हणजे कोण बघणार यांचं. नाही तुम्ही लिहा, कोणतं लिहावं लागते सब गव्हर्नमेंटला, त्याच्यावर विचार तुम्ही, असं सुद्धा साहेब म्हणले होते. आणि आम्हाला काही लिहिता नाही, काही लिहिले नाही, आम्ही नुसते बोलणारे साहेब, लिहिणारे नाही, असं मला म्हणजे अनुभव आला. आणि वाघमारे साहेबांनी मात्र म्हणले हे असं चालत राहते, त्याला काही पर्याय नाही. खूप मोठी लोकसंख्या आहे आणि त्यामुळे शिक्षणामध्ये बराच गोंधळ आहे, हे आजच मिळण्यासाठी नाही असं म्हणलं होतं आम्हाला होळकर साहेबांच्या घरी. तर असे हे वाघमारे साहेब आपल्या घरात सुद्धा कुणावर दडपण नाही. जेव्हा त्याची मुलगी इंग्लिश MA घेऊन बेड झालेली आहे आणि ती इंटरव्ह्यू आली, हे बाहेर होते, बाहेरून त्या दिवशी आले गावावरून, ही इंटरव्ह्यू झाली होती मुलगी. पण तिला तरी काही विचार नाही, मी चालू म्हणले इंटरव्ह्यू. तिने काय म्हणले, तुला काय येत आहे ते तूच तू विचार, तूच तू उत्तर दे, तुला काय द्यायचं आहे आणि तू काही घाबरायचं नाही. आलं हे ते नाही, त्यानं ते घ्यायचे, त्याचं सिलेक्शन झालं. मुलगी दुसरी संस्कृती आहे वेगळं, ती तिथंच आहे, तिला पण असंच. त्याने कधी रिकमेंड केली आपल्या मुलीला घ्या असं म्हणून असे वाघमारे साहेब अनेक गोष्टींना त्यांनी हे केलेलं आहे. रिकमेंड करत हां 2 मुली त्यांना, कुणाचंच हे केली त्यांनी आणि कुणाचं ॲडमिशनसाठी सुद्धा कधी आम्ही केले. त्यांना कॅन्सर होता आणि तरी तसंच आहे ते लिखाण वाचत सतत. आता मी परवाही गेलो 2-2.5 महिन्यापूर्वी, तरच होतं का तुकारामावर काय ह्यांचं हे आहे त्या पुस्तक आहे. आता तुम्ही म्हणलं ते भारत भारतीय राष्ट्राचा, हां ते आत्ता लिहिला इकडे 3-4 महिन्यापूर्वी. हां 3-4 महिने इतकं लवकर म्हणजे ते नाही असं जाते असं वाटतं. सप्टेंबरमध्ये आपण माझ्याकडे त्यांची 15 पुस्तक आहेत वाघमारे साहेबांची. म्हणजे कसं होळकर अशा महान व्यक्तीला आपण मुकलो, शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे, हे भरून निघणं कठीण आहे. अशा महान वाघमारे साहेबाला आपल्या ट्रस्टतर्फे, माझ्या जाधव परिवारातर्फे आणि तिन्ही होळकर प्रतिष्ठानच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने